नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता। आज आहे आंबील बीज। हे बघा, आपल्याला बनवायची आंबील। इथं मी रात्री हे तांदळाचं पीठ 1 वाटी भिजत टाकलेलं आणि त्याच्यात 1 वाटी दही असं हे भिजत टाकलं होतं कोमट पाणी करून। अगदी आंबट असा वास सुटलेला आहे। आता मी इथं गॅसवर पातेलं ठेवले, पाहू शकता तुम्ही। पातेलं ठेवून आपल्याला त्याच्यात ओतायचे 1.5 ग्लास पाणी। आंबील ही अगदीच अशी चक्क्यागत म्हणतात ना, खरवाजागत झाली पाहिजे आपली आंबील। अशा पद्धतीने आपल्याला आंबील बनवायची। हो का, 1.5 ग्लास मी पाणी ओतलेलं आहे त्याच्यात आणि पाण्याला अगदी छान उकळी आलेली आहे। आता त्याच्यात आपण आता मीठ टाकूया। हो का, मीठ आपलं बेतानीच टाकायचं। इथं मीठ टाकून घेतलं की मी लगेच पळीने हलवणार आहे आणि लगेच आपलं हे करायचं आहे। आपल्याला त्याच्यात ओतायची आंबील। रातभर भिजवलेलं आंबलीचं पीठ अगदीच आंबूस असं झालेलं आहे आणि खरंच एकदम आंबट असा वास सुटलेला आहे आणि आंबील बी खूप भारी होती मैत्रिणी। ही वर्षातून एकदा हा सण असतो आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच आंबील करून बघा, लईच भारी लागते। आता ही आंबील एकदम संध्याकाळपर्यंत एकदम अशी चक्क्यागत होणार आहे आणि आत्ताच आणि सतत आपल्याला हा चमचा त्याच्यात ढवळत राहायचं आहे बरं का। अजिबात म्हणजे बारीक गॅस करून चमच्याने असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे आपली आंबील खाली लागत नाही। पहा, अगदीच घट्टपणा यायला लागला त्या आंबीला आणि खरंच ही आंबील खूप चविष्ट आणि खूप छान लागते। आंबट गोड म्हणतात ना, काल्यासंग खायला खरंच खूप भारी लागते। आता आपण याच्यावर 1 मिनटं झाकण ठेवूया, मग आंबील अगदीच चांगली शिजन आपली। 1 मिनिटांनी पुन्हा पाहूया आपली आंबील। हे बघा, मस्त अशी तयारच झालेली आहे आणि छान अशी उकळी बी त्याला येते, पाहू शकता तुम्ही। आणि अगदीच ही आंबील एकदम घट्ट होणार आहे थंड झाल्यावर आणि खायला बी अशी 4-8 दिवस टिकती। खरंच खूप भारी लागते आंबील। हे बघा मैत्रिणींनो, मग आजचा आंबिलीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा मैत्रिणींनो। आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा। चला उद्या